स्वरांजली बँड आजपर्यंत कधी समुद्रावर जाऊन राजाच्या विसर्जनासाठी वाजला नाही। यावर्षी प्रथमच आम्ही राजाचं विसर्जन या जल्लोषात करणार आहोत। लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। मंडळामध्ये कोणाला जी गोष्ट माहिती नाहीये की आतमध्ये स्वरांजली बँड वाजणार आहे। ते आमची पण इच्छा असायची की काहीतरी स्वरांजली बँड पण वाजला पाहिजे, राजाला वाजला पाहिजे। कधी वाटलं नव्हतं की आपल्याला हा चान्स मिळेल। इच्छा होती लालबागच्या राजाबरोबर तारापूर बोटीतनं जायची आणि विसर्जन बघायचे। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत। आजचा ब्लॉग थोडा सरप्राइजिंग ब्लॉग आहे, कारण की सरप्राइजिंग यासाठी कारण की लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळ्यामध्ये जेव्हा राजा विसर्जन होतो तेव्हा तिथे बँड नसतो, पण यावर्षी थोडं नवीन आणि थोडं वेगळं काहीतरी ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये स्वरांजली ब्रास बँड वाजवणार आहे। जेव्हा राजा तिकडे विसर्जन होणार आहे तिथे आम्ही आलो आहे आणि सरबीर सगळेजण इथं आलेत, दिसेल तुम्हाला दीपेश सर्वजण, आणि फटाके वगैरे सगळ्या गोष्टी आणलेत आणि थोडं काही गोष्टी आपण यांच्याकडून पण जाणून घेऊया। दादा, कोणत्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आता मला परत एकदा? लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आजपर्यंत कधी चौपाटीला बँजो झाला नाही आहे, फटाके वाजले नव्हते। बरोबर आहे। ही आतिषबाजी आज रात्री होणार आहे, आतिषबाजी फुल जल्लोष होणार आहे यावेळेस। सर तुम्ही पण सांगा थोड्या गोष्टी आम्हाला। स्वरांजली बँड आजपर्यंत कधी समुद्रावर जाऊन राजाच्या विसर्जनासाठी वाजला नाही। यावर्षी प्रथमच आम्ही राजाचं विसर्जन या जल्लोषात करणार आहोत। फुल जल्लोष आहे भाई, यावर्षी फुल जल्लोष आहे। केतन पण बोलते, केतनला पण बोलायचं आहे 2 गोष्टी। केतन पण बोलतो, बोल। आतुरता आहे भाई काय। आणि मी अरे स्पेशल थँक्स टू भूषण, कारण की मी भूषणचा मोबाईल घेतलाय आज शूट करायला, कारण की माझ्या मोबाईलला बिलकुल चार्जिंग नाही। थँक्यू ब्रो। चले एक वस्तू घ्या, मी हे पकड शूट करणे उठाता। अरे उचलायचं नाही, अरे सोनू ब्रो बहुत एक्साइटेड है भैया, मतलब पानी में जाके मतलब फर्स्ट टाइम बोटीत जायचं आपल्याला। भाई जाऊ आम्ही बसलो भाई, जीवनाची मजा पहिली बार। अरे भूषण मोबाईल सांभाळायचा फक्त भूषणचा। भूषण म्हणून माझा मोबाईल घेतला पहिला डायलॉग होता, काही पण होऊ दे, मांडी घालून बस पाहिजे। आधी मला वाचवा, पहिले सांगोरच्या नदीने यायची, आता इथं समुद्रात यायला आले। इथून कसं इथपर्यंत ती ऍक्च्युली ती बोट इथपर्यंत येऊ शकत नाही, म्हणून आपल्याला तारामधून आतमध्ये बोटीत जायचं नाही। सोनू सांगतोय माझा लगीन नाही झाला, तुम्ही मला सांभाळा। सोनूला स्विमिंग नाही येत भाई, काय सोनू? नाही येत नाही। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, लालबागच्या राजाचा विजय असो। गारगार वाटते, गारगार वाटून राहिलं भाऊ।
आणि आपला भाऊ भाई तराफा नाही ना ते नाही घेते मी नाही भाई हो आपला भाऊ तराफा ढकलतोय भाई. भाऊ नाव काय तुझं? पाटील. पाटील भाई पाटील. सांग ना पूर्ण नाव सांग ना भाई. हा भरत पाटील आहे भाई. भरत पाटील आहे भाऊचं नाव. एकदम खतरनाक तराफा ढकलतोय. पुराणा दाखवणार टेन्शन न घेऊ. क्या बोल रहे केतन क्या बोल रहे? रुक जरा मैं उल्टा बैठायचं भाई कसे आलते एकदम लिमिटेड आहे. अरे तू शॉर्ट माना तू. मैं थोड़ा छोटा मोटा बनाता हूँ है की नाही. सोनूला घ्या रे पहिले. सोनूला तुम्ही शेवटला ठेवला. क्या बात है. क्या उधर गाड़ा रेके बोट चलाने वाला है क्या? हाँ अरे बोटी ड्रायव्हर नसतो पागल. बोटीमध्ये ड्रायव्हर थोडी असतो. काय माणूस आहे तू पाहिजे. लालबागच्या राजाचा ईशान कोणाची? लालबागच्या राजाची. गणपती बाप्पा को फ्रंट पे रखने वाला है भाई. क्या सोनू? हाँ इधर देखेगा तो फ्रंट में रहेगा ना तू. भाई तू साइड में बैठ. तू अंदर बैठ जा भाई. गिर जाएगा निकालेगा. सोनू पहिलेच बोलतो मला स्विमिंग येत नाही भाई. हा तो पण तो इरींचा पाहुणा. नाही तरी नाही ठीक आहे निघू शकतो भाई. एवढा आहे नाही निघू शकतो एवढा आहे. बाकी सगळे पाहुणे फक्त राहायला फक्त सोनू. उद्यापासून भाई इकडे ड्युटी तुझी आता नाही की नाही. ताशावाला बघा कोणतरी. ताशावाला नवीन बघायला लागेल मग तू इकडे आलं तर. बाकीचे तिकडे तिकडे कोण कोण आहे? हिमांशु रुपेश आणि किशोर सोडा. चलो भाई अभी मोटर चालू होएगा और घर 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 कोई सुनाई नहीं देगा भाई. मोटर का आवाज आएगा अभी बहुत. सैराची शूटिंग चालू आहे. चालल्या तिथं तो मग या घेऊन कामाला यांच्याकडे भाई आता नवीन ताशावर बघायला लागणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो खिचो खिचो खेच खेच खेच. हे केतन घेत ना मागून तू पण. मित्रांनो सर्वांनी मुंबई रात्री बघितली असेल. चौपाटी इकडे तिकडे जाऊन मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाण्याच्या बाहेरून ठीक आहे आतमध्ये शहरामध्ये पण पाण्याच्या आतमध्ये मुंबई नगरी कशी दिसते तुला कुठं नेव तुम्हाला दाखवतो भाई. बोटीमध्ये तर थोडा माझा हात हलणार आहे भाई. तेवढ्या गोष्टी सांभाळून घ्या. पाण्यात नाही पडणार भाई. टेन्शन पकडलं मी. अरे भाई भुसनचा जीव खालतीवरती भाई. मोबाईल घेतला किती महिने झाले? 2 महिने 1 महिना झाला मोबाईल घेतला त्यांनी. त्याचा जीव खालतीवरती होतोय भाई. मोबाईल पाण्यात पडेल. अर्धा जीव मोबाईल मध्ये भाई. आई शपथ. हे पण खतरनाक भाई. बोल तू बोल. तर काय खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे. कसं आहे सगळ्यांनाच बघायला भेटेल. काय बोलतो हेच आम्ही 2 शब्द फक्त दिप्यासाठी. दिप्या बोलतो काहीतरी 2 शब्द. बोल रे बोल. काय बोल तू. बोललाच पाहिजे भाई. बोल दिपेश. बोल दिपेश. दिप्याने थंडा घेतले भाई. पण खतरनाक व्ह्यू. खतरनाक व्ह्यू. व्ह्यू काय करतो माहिती का?
यो काय करतो टायमा टायमा मोबाईल होता तर माझा आताच झालं तर मोबाईल घेऊन मोबाईल फिरला 3 हफ्ते झाले. एक महिना झालाय ना? 1 महिना 3 हफ्ते झाले. अरे नाही नाही 1 महिना झाला तो सांगतोय. हा मग अजून नाही झालं 1 महिना अजून पहिला बी हप्ता झाला भाई. पहिल्या हप्त्यात पहिल्याच महिन्यात विसर्जन करू आपण याचा. पहिला हप्ता पण गेला ते. भाई शरत लागले भाई. कोण जिंकल? आता किशोर सोडा त्या साईडला बसलेला आहे. गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा बघा ईशान कोणाची हे मनशाची थोडी फाटलेली आहे. तो बरोबर आतमध्ये डबल बसलेला आहे तिथं. आतमध्ये गेलेलो भाई बोट टिकली ती आपल्याला हरवला नाही भाई. मजा आ रहा है बोट बहुत अशा ठिकाणी बसलाय ना. हा बोट जास्त हलते ना. सोनू कोपऱ्यातच बसलाय. मित्रांनो लवकरच आपण पोहोचणार आहे. लालबागच्या राजा तराफ्यावर आहेत. तर त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण लवकरच साक्षीदार होणार आहे. कारण की दरवर्षी लालबागच्या राजाला मगाशी सांगितलं होतं की दरवर्षीप्रमाणे जसं आपला राजा विसर्जन होतो त्याच्यामध्ये बँड स्वरांजली बँड आतमध्ये वाजवायचा नसतो. पण हा पहिला वर्ष आहे आणि ती पण गोष्ट अनएक्सपेक्टेड आहे. कारण की कोणालाच माहिती नाही आहे. मंडळामध्ये कोणाला जी गोष्ट माहिती नाही आहे की आतमध्ये स्वरांजली बँड वाजणार आहे. तर खूप एक्सायटेड आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे आणि स्वरांजली सर्व सदस्य सर्वजण एक्सायटेड आहेत. आणि एक गोष्ट बघायला गेलं ना स्वरांजली डान्स बँडचे जे सर्व सदस्य टीम आहे त्यांना खरंच मानलं पाहिजे. कारण की सकाळपासून वादन करून सगळ्या गोष्टी थकवा बिकवा खूप जास्त गोष्टी. आणि तुम्हाला माहितीच आहे लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा असतो तेव्हा किती गर्दी असते आणि काय असते पब्लिक किती असते. तर एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन वादन बिकन सगळ्या गोष्टी करून थकतात सगळेजण बरोबर आहे. आणि त्यात कुंभारवाडा शेवटला आहे की मला असं वाटतं की 5 वाजले शेवटला घरी यायला. तर तेवढं होऊन पण ते होऊन झाल्यानंतर थकवा माणूस थकतो या सगळ्या गोष्टी होऊन पण नंतर दुसऱ्या वर्षी परत इकडेच. आणि खूप मानलं पाहिजे कारण की ती एनर्जी आणि पॉवर भाई आपल्याला स्वरांजली बँडमध्ये बघायला भेटते खतरनाक. कारण की मला तर असं वाटतं की कारण की स्वरांजली बँडच करू शकतो. कारण की एवढा रस असतो ना लालबागमध्ये विसर्जनाला राजाच्या विसर्जनाला खतरनाक रस असतो भाई. ग्रेट. तर मित्रांनो लवकरच चलो चलो दिसेल तुम्हाला समोरच्या साईडला राजा पोचलं. एक बोट आपली ऑलरेडी पोचली आय थिंक पुढे. आपली बोट थोडी स्लो चालली आहे. हे बघा एक बोट दिसेल तुम्हाला. आपली एक बोट तिकडे पोचलेली आहे आणि आपली बोट अजून इथंच आहे भाई. चलो भाई दौडाव भागाव. पण झाली इथून उतरायचं आहे आता पाण्यात. चालत चालत जायचं पुढं. हा पोहत जायचंय पोहत. मित्रांनो आपण पोचलेलो आहे दिसल. दादाला वाटला की बोटीमध्ये तो वाजवायचं आहे ॲक्च्युली. पण तसं नाही आहे कारण की तिकडे जो पुढं तराफा आहे ना त्या तराफ्यामध्ये तिकडे जाऊन वाजवायचं सगळ्यांना. तर दादाला वाटलं की इथंच वाजवलं मग दादाने इथंच बोट थांबवली. दिसलं का? दुसरी बोट इकडे आलोय आणि दिसेल तुम्हाला अर्धे जण इथेच आहेत. आणि तुम्हाला तो तराफा दिसतोय तो तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यूज केला जातो. मागच्या वर्षीचा आय थिंक वाटतं काहीतरी तराफा आहे तो. दिसेल तुम्हाला लिहिलंय त्याच्यावरती लालबागचा राजा.
हे बघा आमचा किशोर सोडा लवकर रितेश. चला रे बॅगा घ्या पटापट. चप्पल इथं ठेवायची का रे? हे चप्पल इथं ठेवायची का? डायरेक्ट भाई साहब. ये कामना नहीं. ए सोनू तू खांदे पे लेके चलना उसको इधर. पकडून राहू दे भाई डायरेक्ट. क्षितिज क्या हो गया? क्या रह गया? दाल टाकतो का? क्षितिज राहिला भाई. क्षितिज आणि दिप्या राहिला भाई. हा हा मनशीला मध्ये ठेवा. सगळेजण आलेले आहेत भाई. व्यवस्थित आहे आता पद्धतशीर. रुको 2 शब्द केतनचे भाई. केतनचा एक तो डायलॉग आहे मला खूप आवडतो. डायलॉग नाही बोलताय ना त्याला मंत्र येतो. केतन बोलतो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने गोविंदाय नमो नमः. आणि पुढचं ते पुढचं वादी बोलतो रे तू. हे प्रभू आमच्याकडून जे नको आमच्या सर बाजूला ते आता नको. नाही तो एक मर्यादा आहे आज आपल्याला. अरे पण ते थोडी ना वाईट काय बोलतो. चैतन नाव आहे त्याचं पण आमच्या चैतन आहे. तो चैतन बोलतो आम्ही त्याला. पण हे आमचं खूपच भाग्य आहे भाई. ते शिक्षणाचे आपण साक्षीदार होणार आहे. कारण आम्ही स्वप्नामध्ये पण कधी विचार नव्हता केला की आम्ही राजाच्या विसर्जनाला इथे येऊ. ते पण राजाच्या ट्रॉलीमध्ये. ते पण राजाच्या ट्रॉलीमध्ये. बाजूने भरपूर लोक येतात की जे बाजूला असतात ना. अरे पण एक गोष्ट आहे रे सोने बघ ना केतन. क्राऊड बघ ना काय ब्लर दिखेगा भाई. पण पुढे गेल्यानंतर बघूया आपण. पण सगळेजण सज्ज आहेत भाई. आपल्या बाजूला एक रील्स व्हायरल होते की राजाचं विसर्जन झालंय. रील्स व्हायरल होते. मागच्या वर्षीच आहे पण पण आता आपण इथं समोरासमोर आहे. आपल्याला समजतं की सध्या आपण विसर्जनाला आलो. आणि भाई सगळेजण सज्ज झालेत आणि खूप एक्साइटेड पण आहेत वाजवण्यासाठी. आणि आलेत आमचे रुपेश भाऊ. भाई साहेब रे दादा फुल एक्साइटेड ना. फुल आमच्या मंडळाचे मेन कार्यकर्ते फर्स्ट टाइम. आणि आपण आमच्या मंडळाचे मेन कार्यकर्ते जे आपल्या फोटोमध्ये नव्हते ते आता बाजूला आहेत. ये क्या कर रहे भाई? अच्छा फोटो काढते. फोटो खाली बसतो भाई. ये थांब मी व्हिडिओ काढतो ना थोडीशी एवढी फक्त. नाही व्हिडिओ काढतो फक्त. ते लग्नाला काढतात नाही का व्हिडिओग्राफर तशी. कोण आला होता लग्नाला माझ्या? कोणी आले टाकलाय की नाही? काय भाजी लालबागच्या राजाचा ईशान कोणाची? नक्की करतो का? मलाच कधी आशीर्वाद देते. पिढा टलू दे. ग्रहण आहे ना आज. दे ना दे माझ्या. भूषण घे. अरे काय माणूस आहे यार. खिशात टाकला गरम मिरची मिरची मी नाही खात. मला मिरची बिलकुल जमत नाही. नाही भाई सगळ्यांनी नाश्ता करायला घेतला. आता नाश्ता विष्टा घालून भाई एकदम फुल पॉवरफुल फुल जोशमध्ये भाई. ठीक आहे नाही. भूषण पण दोन रील लावणार एकाच माउथ पीसला. नाही नाश्ता विष्टा करून कसा भूक बीक लागते. नंतर भेटेल बाहेर जायला तेव्हा खाणार. मग आधीच थोडंसं खाऊन घेऊन थोडा जोश पण राहतो वाजवायला. ठीक आहे नाही. मी काय बोलतो फर्स्ट टाइम आपण इथं वाजवायला आलं पहिल्यांदा. ठीक आहे. ऐतिहासिक सणाचे साक्षीदार. ठीक आहे. तुला कसं वाटतं पाहिजे त्याच्यामध्ये आल्यावर? चांगला वाटला रे. एक लालबागचा राजा वाजवायची म्हणजे एक एनर्जी असते रे. एनर्जी भाई पॉवर एकदम. आहे की नाही?
बोटीवर वाजवायचं खूप वर्षांचं स्वप्न होतं, त्याच पूर्ण आलं. खरंच रे, एकदम इकडे आल्यानंतर बघा आपण टी व्हीमध्ये बघतो, आपण बँड तिकडे बंद करतो, त्याच्यानंतर इकडे राजा येतो, पण तेव्हा बँड नसतो आपला. पण यावर्षी पहिला वर्ष आहे आपला जो आपल्या इथे बँड वाजणार आहे. आपण बरेच वर्ष बघतोय की ना, जेव्हा राजा सकाळी विसर्जनाला येतोय ते चौपाटीवर, तेव्हा बरेचसे इकडचे कुलाबा वगैरे, इकडचे कोळीवाड्यातले बँजो वगैरे वाजत असतात. हां, अशी आमची पण इच्छा असायची की कधीतरी स्वरांजली बँड पण वाजला पाहिजे. राजाला वाजला पाहिजे. एवढा अख्खा दिवस आपण वाजवतो आणि त्याच्यामध्ये आहे की नाही. तर आता रेडी झाले, वाजवायचं आहे, पण रेडी करतो. सगळेजण रेडी पोझिशनमध्ये. दिप्या भाऊ खूप बोलतोय खाली बसून. बोल आता, तो कॅमेरा समोर आला बोलत नाही, फक्त लाजतो. तर भाई सगळेजण रेडी पोझिशनमध्ये आहेत, आहे की नाही. क्षितिज भाऊ, दोन शब्द तुझ्याकडून पाहिजे. म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की आपल्याला हा चान्स मिळेल. हा, आपण राजाच्या पण मनात होतं की बाबा मनात तर होतं की कधीतरी भेटलं पाहिजे, आतमध्ये जावं, आतमध्ये वाजवायला, आहे की नाही. कोण चांगलं स्पीच देऊ शकतो? सर रितेश सर. खूप इच्छा होती काहीतरी बोटीने यावं विसर्जनाला, आणि आज पूर्ण केलं. अजून कोण? तुमचा दादा हिमांशू दादा. एवढ्या वर्षापासूनची जी इच्छा होती लालबागच्या राजाबरोबर तारापावर बोटीतनं जायची आणि विसर्जन बघायची, ती आज कुठेतरी पूर्ण झाली वाटते. आणि त्यात विसर्जन बघण्याबरोबर तारापावर लालबागच्या राजासाठी वाजवायची मजा पण वेगळीच मजा आहे भाई. शेवटी सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. भाई राजा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, जसे आपली पण इच्छा पूर्ण केली. अनेक वर्षापासून मी बघतोय लालबागच्या राजाचं हे विसर्जन, जे बोटीतून सगळे आधीचे जे करत होते, पण यावर्षी सगळे आमच्याकडे आली आहे लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने. सो खूप बरं वाटते की इच्छा पूर्ण करून घेते राजा. तर सगळ्यांची विसर्जन खूप चांगलं आणि थाटामाटात होईल. भाई मित्रांनो, खरंच आता तू राहायला फक्त काय कसं म्हणजे भरपूर वर्षापूर्वी इच्छा होती की विसर्जन आपण, म्हणजे कसं बँड संपला कुंभारवाड्यात आपण जात नाही पुढे, पण यावर्षी सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली. मोरया. तर यावर्षी सर्वांची इच्छा पूर्ण झाली की बाबा वाटायचं, सगळ्यांनाच वाटायचं, मला सुद्धा वाटायचं की बाबा आपण सेवा करून घेतली आपल्याकडून. तर म्हणजे मला पण वाटायचं की आपण आतमध्ये राजाचं विसर्जन होतं, तेव्हा विसर्जनाला म्हणजे आजूबाजूला जसं सांगितलं की बँड असे कोणाचे वाजतात, तिथे स्वरांजली बँड का नाही वाजवला पाहिजे. म्हणजे कसं एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत बँड वाजलं, आणि जेव्हा राजाचं विसर्जन होतं मग तेव्हा काय बँड वाजला. मग असं खूप इच्छा होती की बाबा वाजलं पाहिजे, आणि शेवटी ती आज इच्छा पूर्ण झाली. आणि आज सर्वजण इथे आहेत, आणि सगळ्यांच्या ॲक्च्युली मनात तीच इच्छा होती की बाबा राजाचं जेव्हा विसर्जन होतं तेव्हा स्वरांजली बँड वाजला पाहिजे. आणि फायनली सगळेजण इथेच आहे, आणि आता तिकडे आरती चालू आहे.
गाड्यांची पोझिशन चेंज झाली आहे भाई. सगळे जरा मागच्या साईडला शिफ्ट झाले आहेत. तिथे दिसतंय तुम्हाला मागच्या साईडला शिफ्ट झाले.
मित्रांनो, आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडलेला आहे. मला जेवढ्या गोष्टी कव्हरअप करता आल्या तेवढ्या मी कव्हर केल्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये स्पेशल थँक्स आहे महेश सरांचं आणि स्वरांजली बँडचं. त्यांनी मला संधी दिली, बोलवलं. आणि त्यात अजून एक अशी गोष्ट आहे की ही जी संधी होती आणि जिथे आम्ही गेलो होतो लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी, तो एक अविस्मरणीय क्षण आहे आणि तुम्ही कायम मनात राहणार आहे तुमच्या गोष्ट. कायम असं की कारण की फर्स्ट टाईम लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये स्वरांजली बँड पाण्यामध्ये वाजवलं जाणार होतं तराफ्यामध्ये आणि तो अविस्मरणीय क्षण आहे. असो तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.